नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. यंदा वर्षातली पहिली अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या ही 29 जानेवारी रोजी येत आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या आणि ती 29 जानेवारीला येणार आहे. या अमावस्येला काही उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या कुटुंबातील व आपली प्रगती ही नक्कीच होणार. या दिवशी भक्त पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, तसेच दानही करतात. मौनी अमावस्येला तर्पण, पिंडदान, पितरांचे श्राद्ध असे विधी केल्यास आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते. यंदाच्या मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदा महाकुंभादरम्यान मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावल्यास जो पितृदोष असतो त्यापासून मुक्तता मिळते. तुमच्या पितरांसाठी दिवे लावणे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावल्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद मिळतो. मौनी अमावस्येला दिवा लावण्याची पद्धत. संध्याकाळी मातीचा दिवा म्हणजेच पंती घेऊन ती पाण्याने धुवून स्वच्छ करून त्यात मोहरी किंवा तिळाचे तेल टाकून ती पेटवायची आहे. घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे, कारण ती पितरांची दिशा मानली जाते. रात्रभर हा दिवा तसाच ठेवायचा आहे. घरामध्ये पितरांचे फोटो असल्यास त्याजवळही हा दिवा लावायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृ अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात. या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून अर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परत येतात तेव्हा त्यांचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी दिवे लावले जातात. असे केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. तसेच दुसरा उपाय काय करायचा आहे तर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. अमावस्या असो किंवा इतर कोणताही दिवस सूर्याला अर्घ्य दिल्याने दारिद्र्य दूर होते आणि धनाचे आगमन वाढते. तसेच तुपाचा दिवाही आपण लावू शकतो. मौनी अमावस्येला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि शक्य झाल्यास तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्या आणि प्रदक्षिणा घालता येत नसतील तर स्वतःभोवती 108 प्रदक्षिणा घालाव्यात. याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारच्या संकट आपोआप दूर होतात. शक्य झाल्यास गाईला दहीभात खाऊ घालायचा आहे. याने जन्मकुंडलीतील चंद्रमा कमजोर असल्यास तो व्यवस्थित होतो आणि मानसिक शांती प्राप्त होते. तसेच सगळे दोषही नाहीसे होतात. चांदीचे नागनागिन. मौनी अमावस्येला चांदीचे नागनागिनीची पूजा करावी आणि पांढऱ्या फुलांसह त्यांना वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते. ज्यांच्या घरात दक्षिणमुखी शंख आहे त्यांनी त्या शंखामध्ये थोडेसे तांदूळ केशरामध्ये मिसळून त्या शंखात घालावे आणि तुपाचा दिवा लावून कमलगट्टा माळेने महालक्ष्मी मंत्र अर्थात ओम श्री मंत्राच्या 11 माळ जपायच्या आहेत. याने घरात भरभरून धन येते. मुंग्या किंवा मासोळी किंवा पक्षी अशा मुक्या जनावरांना कणिक खाऊ घालायची आहे. मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्या आणि पक्ष्यांसाठी दाणा किंवा पाणी ठेवावे. असे केल्याने घरात पैशांची कमी जाणवत नाही. तसेच या दिवशी शक्य झाल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि जप शक्य नाही झाल्यास आपण टीव्हीवरही हा मंत्र किंवा यूट्यूबद्वारे हा मंत्र ऐकून पंचामृताने अभिषेक करायचा आहे. याने सुख सौभाग्यात वाढ होते आणि संकट दूर होतात. अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग मोकळा होतो आणि विवाहाचे योग प्रबळ होतात. अपंग आणि अशक्त लोकांना भोजन द्यायचे.
या अमावस्येला राहू, केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात. यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी किंवा अपंग किंवा गरजू व्यक्तींना, गरीब व्यक्तींना वस्त्र, भोजन भेट द्यायचे आहे. याने दूषित ग्रहांची शांती होते. तर्पण, पिंडदान, आपल्या कुंडलीतील कालसर्पदोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्र नदीकाठी योग्य पंडितांकडून, ब्राह्मणांकडून पितरांनिमित्त पिंडदान करायचे आहे. याने दोष शांत होतात. तसेच मौनी अमावस्येला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्यात कापसाची वात लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरायचा आहे. शक्य असल्यास दिव्यात जरासं केशर मिसळावं. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचे आगमन वाढते. तर या सर्व उपायांपैकी शक्य झाल्यास जास्तीत जास्त उपाय करा, किंवा एकही उपाय केला तरी आपली प्रगती व कुटुंबातील प्रगती नक्कीच होईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.